नाशिक विकासाची प्रक्रिया केवळ राज्याच्या एका भागापुरती मर्यादित न ठेवता राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच नव उद्योजकांपुढे मांडला। कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेने आयोजित संवादात नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संवादाने झाला। CII चे राष्ट्रीय अध्यक्ष तरंग खुराना यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष कृणाल शहा, वेदांत राठी, नाशिक शाखेचे संस्थापक अध्यक्ष जनक सारडा, नाशिक शाखेचे अध्यक्ष हर्ष देवधर, पारुल धाडीच, भाविक ठक्कर उपस्थित होते। नमस्कार, मी हर्ष देवधर, YI नाशिकचा चेअर 2025 साठी। नाशिक हे चॅप्टर 2019 ला सुरू झालं होतं। पॅन्डेमिक असल्यामुळे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आम्हाला मनासारखं करता नाही आल्या। चॅप्टरची सुरुवात फक्त 10 ते 15 मेंबर्सनी झालं होतं, पण हळूहळू जेव्हा आमचे पराक्रम खूप इंटरेस्टिंग वाटू लागले तेव्हा बरेचसे नाशिकचे यूथ आमच्यावर आले। ॲज ऑफ टुडे आपल्याकडे जवळजवळ 70 मेंबर आहेत। देशाभरात आपले 70 to 75 चॅप्टर्स आहेत। जवळजवळ 8000 मेंबर भारताभरात आम्ही एक काम करतो। वायाची बेसिक फिलॉसॉफी इतकी छान आहे की जर एक कार्यक्रम दिल्लीत राबवतोय तर तोच कार्यक्रम नाशिकमध्ये पण राबवतो आपण। बरेचसे असे कार्यक्रम आपण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पण केलेले आहेत। WRC म्हणजे वेस्टर्न रिजन काउन्सिल हे होस्ट करण्याचं आमचं स्वप्न होतं आणि म्हणून वाया नाशिकला आम्हाला यावेळेस बऱ्यापैकी सपोर्ट मिळाला। नाशिकसाठी हे फार मोठी गोष्ट आहे कारण की 200 लोक गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्रावरून आले। त्यातले 95% हे सगळे उद्योजक होते। 3 दिवस हा कार्यक्रम आम्ही राबवला। त्यातल्या आम्ही बरेचसे ॲज अ नाशिक एम्बॅसेडर त्यांना आपण नाशिकच्या ब्युटिफुल गोष्टी ज्या आहेत त्या दाखवल्या, म्हणजे गोदाघाट म्हणा किंवा सुला वाईन्स किंवा नाशिकची मिसळ, हा सगळा आपण फील दिला। शेवटचा अगदी अल्टिमेट गिफ्ट म्हणून आपण CMना इन्व्हाइट केलं होतं। CM साहेबांना बोलवण्याचं कारण होतं की आपण यूथ बरोबर डायलॉग करताना CMचं काय विजन आहे किंवा काय तुम्हाला नाशिकसाठी करायचं आहे, महाराष्ट्रासाठी करायचं आहे, ॲज अ ऑन्टरप्रिनर मला किती इंटरेस्ट आहे गव्हर्नमेंटवर काम करण्यासाठी, ह्यासाठी आम्ही CMना इन्व्हाइट करतो आणि वी आर मोर दॅन हॅपी की CMने आम्हाला भरपूर वेळ दिला। आज प्रत्येकजण जो ऑडियन्समध्ये बसला होता तो काही ना काही एक इनपुट घेऊन गेला आहे आणि ह्यासाठी आम्ही खूप खूप अमर सोळंके B7 न्यूज नाशिक।